सकाळी सकाळी दिंड्या चालल्यात वाटाणी रतन तेन. सकाळी सकाळी सूर्य उगलाय आणि त्या टायमालाच दिंड्या चाललेल्या दिसत्या. सकाळ सकाळ रनिंग उरकती उन्हाच्या अगोदर. आनंदी काय करते बाळा? सकाळी सकाळी चॉकलेट खाती? आजचा हिडूला आपण रानातून सुरुवात केली आणि रानात आलतो. रानात इथं बघा मका पेरलेली दिसायला लागली. तर मका पेरली होती भावानी आणि मी पेरलो होतो इकडं उडीद आणि तूर. तर उडीद थोडा थोडा उगल्याला दिसतोय, पण मका फास्ट येते काय की म्हणून मका दिसायला लागली आता रानात. पण उडीद आणि तूर येते का नाही काय माहीत पलीकडच्या रानात आपल्या. तर ही एक नळी पण आणली होती. तर नळी पण आणल्यामुळे ही टाकून घ्यायची. तर पावसाळ्यात काय होतं, रानात जायला ना असं नाली आहे ना साईडनी, तर नाली असल्यामुळे जाताच येत नव्हतं. तर एक नळी टाकली आणि एका नळीवर काय ट्रॅक्टर पलीकडे जात नव्हता आणि मग म्हणलं दुसरी एक नळी आणली. तर मग पहिली नळी टाकली, त्याला जॉईंट होईल हे इथं आणि जाण्यासाठी बी रोड होईल. आनंदी तर नळी घेऊ टाकून आणि सकाळी सकाळी 8 वाजता एकदम सामसूम रानात वातावरण आहे. ह्या वर्षी ना पाऊस खूप खूप कमी आहे ना. सगळे काळे काळे रानं एकदम नाही का दिसायला लागलेत. यंदा पीक येत आहे का नाही ह्याची पण काही गॅरंटी नाही वाटत. कावळ्याला बघते आनंदी. आनंदी चल चला घरी. काय सांगा, ह्या वर्षी एवढी परिस्थिती बेकार आहे पावसा पाण्याची. दरवर्षी दिंड्या जर आल्या ना, दरवर्षी दिंड्या येतात. तर दिंड्या आल्यावर त्यांना दिंडीच्या लोकांना पाणी साचलेलं असतं आंघोळ्या करायला तलावात, आणि तलावात आंघोळ्या करून पुढं निघत असतील. ह्या वर्षी तलावात पाणीच काय, तर लय अवघड आहे. म्हणजे पाणीच नाही साचलं, डवसुद्धा नाही साचला पाण्याचा, अशी परिस्थिती ह्या वर्षी. आणि रानात बी पेरलंय, काय उगत आहे काय नाही उगत, पाऊस यायना. ह्या वर्षी लय अडचणी पहिल्या पिकाची, खूपच अडचण झाली. आलोय रानात. सकाळी सकाळी काय झालं, लवकर उठलो आज आणि विराजला आहे ना पटकन सोडलं नेऊन. आज आज काय हिडू नाही काढला विराजला सोडताना. आणि लगेच विराजला सोडलं की पहिलं रानात आलो. रानातली काय कंडिशन आहे बघत होतो. वाटत तर नाही की पीक येईल म्हणून, काय वाटाणा सध्याला. असं काही जाग्यावर उगलंय काही जाग्यावर नाही उगलं. त्याच्या अनुसार मला असं वाटतंय पहिलं पीक जातंय का काय की असं 60 ते 70% असं वाटतं की पहिलं पीक, 60-70% असं वाटतं की बाबा पहिलं पिकाला पाळ्या टाकावंच लागतील. म्हणजे उपयोगच होणार नाही पेरलेलं. म्हणजे 10,000 तर गेले मातीत. पेरलं थोडी गडबड नाही करायला पाहिजे केली. पण एक विषय होता, वल होतं रानात आहे ना, रानात वल होतं पेरताना. उगलंय पण थोडं थोडं उगलंय, सगळंच नाही उगलं. काय मिस्टेक झाली काय कळाना सध्याला. तोटा 100% आहे म्हणायचं. चला असं रानात पेरून काय थोडं थोडं उगल्यावर दिसतं, नाही तर दिसतच नाही ना. तर अवघड झालंय. दोन्ही वाटण्यात तसंच झालंय. इकडं पेरलं इकडं तीच परिस्थिती आहे, इथं पेरलं म्हणले सेम परिस्थिती आहे. घरापर्यंत पेरून घेतलं पण उगलेलं काय दिसेना. आता पाऊस आला तर उगन, नाही आला तर गेलंच म्हणायचं ही पण पीक मातीत. रानात घासापाशी आलोय. घास तर आहे, थोडा पाणी दिलंय म्हणून बरं आहे घासाला. तशाच मिरच्या लावल्यात. मिरच्या पण यावर्षी रोगाचे पानं सुकायला लागले. पण आहे तर मिरच्या, चला घरगुती तर बागेत आहेत मिरच्याचं आणि गावारीचे थोडे झाड आहेत. चला आतमध्ये लिंबूची काय कंडिशन आहे. लिंबाला लिंबू आहेत पिवळे पिवळे, काय भाव आहेत काय की आता सध्याला. सकाळचा तर टाइम कुठं आणि पटकन कधी होतो काय कळतच नाही. विराजला सोडूच तर 7:30, नंतर 8-9, तर आत्ता वाजल्या 9. म्हणजे 1.5 तास तर बाकीचं आवरण्यातच जातं आहे आपलं स्वतःचं बी काही काम. आणि एवढं जिम्मेदारी येतं की काय सांगायचंच नाहीत. दीपालीचं चालला इकडं स्वयंपाक आणि आनंदीला आत्ताच झोपी लावलंय. आनंदीला आत्ताच रडत होती, मग झोका देऊन देऊन झोपी लावलंय. सकाळी असंच बारीक बारीक कामात थोड्याशा कामातच वेळ जातोय. आजचं एकदम मस्त आणि सुंदर असं वातावरण झालंय. आणि
आपल्या दुकानाच्या समोर असं दिसतंय नाही का वातावरण छानसं, पण पावसाचीच कमतरता आहे थोडी, नाही तर छान वातावरण आहे. आता दिंड्या पण इकडून जायला लागल्यात आमच्या तिथून. आता इथून आमच्यापासून पंढरपूर जवळपास माझ्या हिशोबाने असेल 150 किलोमीटर. तर जाते सर्वजण इकडं. आता पंढरपूरकडे निघले दिंड्या वगैरे, आणि पोरं बी बघा कसे शाळेत चाललेत मस्तपैकी सायकलवर. चला आता जेवण करायचंय, सकाळच्या 9 वाजल्या. काय म्हणते दीपाली? काहीच नाही, चाललंय स्वयंपाक. अरे स्वयंपाक चाललाय काय? पाऊस दिंड्या चालल्यात आपल्या तिथून, दिंड्या चालल्यात पण पावसाच आहे नाही, काय करावं. आणि रानात बी पेरलंय तर काय उगतंय का नाही ह्याची बी पंचायत. उगण पण काय म्हणतात ते, जी ओलीला पडले ती उगण. अवघडच चाललंय या सगळं, तर अवघडच दिसतंय ह्या वर्षी. लय अवघड आहे. वारं सुटलं, वार उन्हाळाच हटला नाही. नाही ना, उन्हाळाच नाही हटला अजून. एकदा घेतो जेवण करून. या जेवण कराय तुम्ही पण. हा. मला चाललंय स्वयंपाक, त्यांचं जेवण. हा दीपाली मॅडम, आवरा आवरा. आवरलंय. हा? तर आवरतं घ्या सकाळ सकाळ. आवरलंय, चला सकाळी कवर आवरीत नाही भाऊ. चला, आवरलंय काम आता सगळं. चला आज सकाळपासूनच आनंदी मागा लागली. सकाळी एकदा 7:30 वाजता जी दूध आणलं एकदा म्हणजे, आणि विराजला 7:30 वाजता सोडलं. तसं माया बरं आहे. एकदा झोपी लावली, थोडंसं जेवण केलं, थोडंसं आवरलं, पुन्हा जी उठली की म्हणते चला तुमच्या बरंच चला. आता कुठं मला ड्युटीला जायचंय आणि माझ्या संगत चला, गाडीवर बसायचं नाही तर रडती. सोडून आलं की मागं लागती. हा आनंदी आताच तिला चक्कर आणली तिकून. शेळ्या कुठे वगैरे फिरती? शेळ्या बघितल्या त्या शेळ्या सगळ्या दाखवून आणल्या. अयो, कुठं फिरती? अगं कुठे चालली तू? टाटा कर. तिकडं चला म्हणते, बघितली का? यो आम्ही चालू शेळ्या. बाय. जाऊ का आम्ही? हा आनंदी बाय बाय. टाटा कर. बाय कर मला, चल बाय मला वाटतंय बाय 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 कर मग, बाय बाय कर ना. चालले बघा हे आता तिला घेऊन जा, न्या आष्टीला तिला. हा न्या न्या आष्टीला न्या. बाय बाय. हा ती मला टाटा करीन आता, ती माझ्याकडे बघणार सुद्धा नाही. बुबू ए आनंदी, अगं चल ना. काय बाई किती फिरती बघ गाडीवर तू. जाऊन द्या पप्पाला कामाला. काय आम्हाला नाही यायचं? चला म्हणतात का काय म्हणतात? बरं धरा, जा तुम्ही आता. जाऊ का मग? घ्या आनंदीला. सकाळ धरून तर काय सुधरून देत नाही काम. आता सगळं आवरलंय. चला मग टाटा बाय बाय. चला बाय कर. बघितलं का ह्यांचं असंच आहे, कधी पण ते ना हटकून डबा इसरत आहेत. भरून ठेवलाय ती केलाय, पण आता पर रोडला लागल्या मला म्हणायचं ये डबा घेऊन. हाय का आनंदीला चक्कर मारायला गेलतो, मला वाटलं लटकीला डबा. सगळी गडबडत राहते दुकानाचं गिरायक. म्हणजे खायचं पण लक्षात राहीना का आजकाल. अरे गणगण अशी आहे, 5-5 मिनिटाला गिरायक येतं. मलाच बघावं लागतं. दीपाली काय सकाळी काम करत नाही. सकाळी सकाळी दुकानातलं काम दुकानातलं करते का? जा 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 तूच करते. जा पटकन ये डबा घेऊन. आणला डबा ठेवला का? हा ठेवलाय डबा आता पिशवीत. बरं बाय बाय बाय. आनंदी अय आनंदी यायची का? मी चाललो. आनंदी जाऊ का मग?